हाय नमस्कार, मी कल्याणी भोगले आणि आज आपला 6वा प्रोजेक्ट आहे। तुम्ही आधीची प्रोजेक्ट बघितली नसतील आणि मी कुठल्या प्रोजेक्ट बद्दल बोलते कळत नसेल तर लिंक्स क्लिक करा, मी कडेला देतेय आणि डिस्क्रिप्शन मध्ये पण देतेय, ती बघा। ऍक्च्युअली मुलांसाठी हाऊ टू इनकल्केट आर्ट इन चिल्ड्रन असा एक टॉपिक आहे किंवा सध्या एआयच्या जगात मुलांना कसं चित्रकलेकडे वळवावं किंवा ऍक्च्युअली कशी गरज आहे शिकवायची किंवा काय केलं पाहिजे किंवा आपल्या याच्यात काहीतरी मिसिंग आहे का असं आपण चर्चा करत होतो। आणि मी माझ्या बुद्धीला जसं पटेल, माझ्या एक्सपिरियन्सनी जे मला शिकवलं आहे त्याप्रमाणे मी काहीतरी मुलांना छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे अगदी खूप सोप्या गोष्टी आहेत ज्या नेहमीच आपण करतो पण तरी सुद्धा आपण त्या मुलांना शिकवायचा राहतो आणि म्हणून मी त्या टाकतेय। 10 प्रोजेक्ट टाकणार आहे, हे 6वं प्रोजेक्ट आहे। ऍक्च्युअली खूप प्रोजेक्ट्स टाकता येतील, म्हणजे 100 एक टाकता येतील, पण मी जे टाकलेत प्रोजेक्ट्स त्यावरनं बेस ती थीम घेऊन तुम्ही जर शिक्षक असाल तर तुम्ही ती थीम घेऊन मुलांना पुढे शिकवू शकता। जर तुम्ही पेरेंट्स असाल तर तसं तुमच्या आयडियाने तुम्ही करू शकता। तुम्हाला जर आयडिया असतील तर प्लीज मला आयडिया सांगा कमेंटमध्ये। एखादी एकदम स्ट्रायकिंग भारी आयडिया असेल तर आपण त्याचा व्हिडिओ नक्की करूया। 10च करायचं असं नाही, अजूनही करू शकतो। ओके, बर, आता आपण आतापर्यंत आपण काय काय केलं? आपण पानांचं केलं, कलरचं केलं, म्युझिकचं केलं, गोष्ट सांगितली, नंतर बाहेर जाऊन चित्र काढली, बाहेर जाऊन ऑब्झर्व करून चित्र काढली। तर हे जे सगळे आहेत हे प्रयोग तुम्ही परत परत रिपीट करू शकता। जे गेम्स म्हणून केलेले ते परत परत करू शकता। आता आज आपल्याला काय करायचंय? आज आपल्याला एकदम सोपी गोष्ट करायची आहे। तुम्हाला सगळ्यांना तुमचं नाव आवडतंच, बरं। हाय फ्रेंड्स, आता मी माझ्या फ्रेंड्सशी किंवा छोट्या छोट्या मित्रांशी बोलतेय, तर तुम्हाला तुमचं नाव आवडतंच, बरोबर आहे? तर आपल्याला काय करायचंय, असे स्क्वेअर घ्यायचे, छोटे छोटे तुकडे घ्यायचे कागदाचे। आई बाबांकडनं कापून घ्या किंवा तुम्ही कापा किंवा तुमच्याकडे असतील तेच वापरा आणि त्याच्यावर तुमच्या नावाच्या तुमचं जे नाव असेल त्याचं जे इनिशियल लेटर आहे ते काढायचं। कशा पद्धतीने काढायचं ते मी डेमो देते। ते असं काढलं पाहिजे की तो कागद पूर्णपणे भरून जाईल। आता माझ्या नावाचं इनिशियल लेटर काय आहे? के आहे, तर मग मी तो के काढणार आहे। तुम्हाला के काढून दाखवणार आहे। तुम्ही 10 टाइम्स वगैरे असं काढा आणि त्याच्यातलं तुम्हाला जे आवडेल ते चूज करून मग आपल्याला रंगवायचं। एवढंच करायचं, खूप सोपं आहे। ओके, आता बॅक टू पेरेंट्स। हे तुम्ही करायला घ्या मुलांनो, मी डेमो देतेच आहे पुढे। पेरेंट्ससाठी हे कशासाठी? तर ती जो कागदाची स्पेस आहे ती बघून ती त्यांना फक्त के लेटरने डिव्हाइड करायची आणि हे व्हिज्युअल आहे, याच्यात व्हिज्युअल त्यांचं डेव्हलप होणार आहे। आणि तुम्ही हे सतत कुठलेही शेप काढून जर आपण ते काढायचा प्रयत्न केला की दिलेल्या स्पेसमध्ये आपण ते करायचा प्रयत्न केला तर ते ती ॲबिलिटी डेव्हलप होते, ती कॉग्निटिव्ह बिहेवियर ते डेव्हलप होतं। आणि ही खूप सोपी गोष्ट आहे, खरं ह्याच्यात काहीच नाहीये। हे म्हणजे आपण रोज 5 कागद काढले, खरं तर आर्टिस्टनी असं रोज केलं। मी तुम्हाला सांगतेय, बिलीव्ह मी ऑर नॉट, की हे लहान मुलांना करायला खूप सोपं आहे, कारण त्यांना असं काही हे नाहीये। पण तुम्ही जर पेरेंट्सनी पण हे करून बघा, तुमच्या नावाचं लेटर तुम्ही एक छोट्या कागदावर 2-4 वेळा असं काढून बघा, ते पूर्ण डिवाइड झाला पाहिजे कागद असं। तर आता इव्हनली झाला पाहिजे का, ऑडली झाला पाहिजे का, पूर्ण झाला पाहिजे का? तर असं काही नाही। तुम्हाला जोपर्यंत आवडत नाही की मी असं काढलं, हे मला आवडलं नाहीये किंवा आवडलंय इथपर्यंत काढायचं। म्हणजे असं पण असू शकतं की कागद अख्खा आहे आणि एक छोटंसं तुम्ही लेटर काढलं, असं पण असू शकतं। पण माझ्या मते ते डिवाइड झालं पाहिजे असा एक रूल आहे डिझायनिंगचा किंवा आर्ट डिझायनिंगचा। बेसिक रूल आहेत आपल्या त्याच्याप्रमाणे। तर तुम्ही पण काढून बघा आणि मोठ्या मुलांनी तर नक्की प्रॅक्टिस करा, कारण डिझायनिंग जर तुम्हाला करायचं असेल पुढे तर स्पेस कशी डिव्हाइड करायची हे छोट्या गोष्टीवरनं तुम्हाला सवय लागेल। कुठेतरी मेंटली ते आपण कॉन्शियस माइंड सबकॉन्शियस माइंड नोट करतं आणि ती प्रॅक्टिस होईल, त्याची भीती जाईल। आणि जर मोठं चित्र जेव्हा करायचं असेल, मोठं पेंटिंग करायचं असेल, मोठं डिझाईन करायचं असेल, ॲनिमेशन करायचं असेल, काहीही करायचं असेल, अगदी स्टोरी टेलिंगचं स्टोरी बोर्ड करायचं असेल तरी तो कसा डिवाइड करायचा, किंवा इव्हन जरी इंटिरियर डिझायनिंग करणार असाल तरी खोली कशी स्पेस त्याचं डिव्हाइड करायचं, हे आत्तापासून या बेसिक पासून सुरुवात झालेलं आहे। म्हणजे ह्याच्यातनं बरेच करिअर ऑप्शन म्हणजे तुम्हाला ह्याच्यात मदत होणार आहे। आज मी हे का बोलतेय, कारण आतापर्यंतचे जे व्हिडिओ केले त्याच्यात हे खरं सगळं आपल्याला रोजच्या जीवनात हे स्किल डेव्हलप करणं किंवा ह्या दृष्टीने काही काही गोष्टींकडे बघणं गरजेचं आहे, जे आपण मिस करतोय कदाचित। तर
ते खूप सोपं वाटलं असेल तुम्हाला, पण तुम्ही ते नक्की करून बघा आणि फायदा तर नक्की होणार आहे. आणि ज्यांना प्लीज फायदा झाला त्यांनी मला सांगा की आम्हाला चांगलं वाटतंय, किंवा अजून थोड्या दिवसांनी जे शिक्षक करून घेतात त्यांनी मला पण सांगा. कारण मी ऍज अ शिक्षक म्हणून काही फार खूप मुलांना आत्ता तरी शिकवू शकत नाहीये. तर जे खरं शिक्षक म्हणून काम करतात, जो रोजचं त्यांचं प्रोफेशन आहे, तर त्यांनी मला प्लीज तुमचे फीडबॅक मला खूप गरजेचे आहेत की आम्ही करून बघितलं. मला माहिती आहे माझे बरेच फ्रेंड मी सांगितलेल्या गोष्टी करून बघतात. तर केल्यावर मला प्लीज तुम्ही सांगा की काय काय तुम्हाला मुलांकडनं आउटपुट मिळतात. आणि जे मुलं करतात त्यांनी मला व्हॉट्सअपवर पर्सनली तुमच्या इमेजेस पाठवा, म्हणजे मला पण कळेल की मी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही करताय का आणि तुम्ही छान करा. ओके, आता मी डेमो दाखवतेय. मी डायरेक्ट करतेय कारण मला तुम्हाला व्हिडिओ दिसायला हवाय. ओके, सो दिस इज के. आता हा माझा के आहे. आता ह्याच्यात काय झालंय बघा. ओके, आता आपल्याला काय करायचंय हे बघा. हे जे पेपर आहेत या पेपरचे मी एवढे भाग करून घेतलेत. आता ह्या प्रत्येक पेपरमध्ये मी काय करणार आहे, ऍक्च्युली इकडे करते. प्रत्येक पेपरमध्ये मी काय करणार आहे, ह्याच्यात हा जो भाग आहे ह्याच्यात मी के काढणार आहे. ओके, तर फर्स्ट के कसा काढला, हा असा काढला. ओके, आता पण आपला रूल काय आहे, तर साधारण सगळं डिव्हाइड झालं पाहिजे. मग मी काय करते, थोडासा इकडे खाली घेते आणि असा के काढते. ओके, माझं अक्षर काय आहे, के आहे, त्याच्यामुळे मी के काढते. ओके, आता हा सिंपल झाला, हे 2 के झाले. अजून मी काय करू शकते, थोडासा कर्व करू शकते. के माझा मी कर्व केला. ओके, असं काही करू शकते. किंवा आता आपल्याला प्रॉब्लेम काय आहे केच्या लेटरचा, की इकडच्या साईडला काही नाहीये. मग मी काय आयडिया करू शकते, मी मधोमधच काढला. ओके, पण हा आपण काढतो बघा कधी कधी, तर मी असा केला, ह्याला काहीतरी एक काट काढली आणि असा के काढला. तर हे मॉडिफिकेशन झालं. आता जी आपली लहान मुलं आहेत कदाचित त्यांना हे सुचणार नाही, पण त्यांना एवढं तर सुचू शकतं, त्यांना के येतोय, ते डिवाइड तर करू शकतात. ओके, आणि आपल्याला पूर्ण म्हणजे हा त्याचा आता हे बघा, हा ह्याच्यात पूर्ण असा भाग पडला पाहिजे. अजून मी कसं करू शकते, मी काही असं केलं, त्याला असा के केला. आता हा के वाटत नाहीये, पण आय कॅन डू व्हेरिफिकेशन. मी खूप व्हरायटी करू शकते ह्याच्यात, माझी क्रिएटिव्ह वापरू शकते. 10 नाही, मी 100 पेजेस मध्ये के काढू शकते. मला आता ना खूप मजा येते. मला असं वाटतं अजून 20-25 काढावे, पण आता आपला एवढा व्हिडिओ आपल्याला मोठा नाही करायचा, म्हणून मी असं काढलंय. आता ह्याच्यातला एक कुठला तरी चूज करायचा. तुम्ही 10-12 काढायचे. तुम्हाला 10-12 दाखवले नाहीयेत. आता बघा किती झाले. मी आधी पण असेच काढून ठेवले. हे सगळे बघा के आहेत म्हणजे. तर आता हे जे के आहेत त्यातला मी एक घेते आणि रंगवते. तर कुठला घेऊ, हा वाटतोय मला जरा. काही नाही, असं काही नाही, कुठलाही घेऊ शकतो. तर आता हा घेऊन मी रंगवणार आहे. जे आहेत तेच रंग. खरं तर मला हा ग्रीन एवढा आवडत नाही, पण आता माझ्या मुलीच्या जे आधीचे खूप जुनी रंगपेटी एक सापडली आहे मला घरी. मी स्टुडिओत नाही गेले, आता ती सापडली आहे. त्याच्यातली मी आपले जे 2-3 रंग सापडलेत त्यांनी मी रंगवते. मी थोडस या ग्रीनच्या डॉट्स देते इकडे. ओके, खरं तर एवढं काही मला आवडलं नाहीये, आता मी ते घाईघाईत केलंय, पण तुम्ही छान वेळ देऊन करू शकता. तर आपण असं काहीही करू शकतो. आता तुम्ही बघितलं तर हे माझं चित्र झालं. ह्याच्यात काही म्हणजे आता हे आडवं उभं कसं ठेवलं तरी हा काही केक तसा वाटतोय, पण तसा वाटत नाही. आता मी अजून एक पण रंगवलंय. हे एक साधा जो केक काढला होता बघा, हा म्हणजे हे एक केलंय आणि हे एक केलंय. हे एक साधा असंच. हे 2च कलर, एवढेच कलर आहेत ना माझ्याकडे, पिंक आणि हे. मग ह्याच्यात आता ह्याच्यात बघा हा के होता,
पण या केत मी असं सर्कल काढलंय, टेक्स्चर काढलंय, तर तुम्ही असं काहीही करू शकता आणि रंगवू शकता. खरं तर हे दोन्ही मला एवढे आवडले नाहीत, मी अजून खूप ट्राय करणार आहे. तर तुम्ही अजून रंग आणणार आहे मी आणि ट्राय करणार आहे. तर तुम्ही पण सगळ्यांनी काढून बघा. ओके, चल बाय. ओके, सगळ्यांनी केलं. तर आता हे चित्र मला काही फारसं विशेष आवडलं नाहीये. मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे माझ्याकडे रंग नव्हते, पण मला डेमो द्यायचा होता आणि थोडंसं टेन्शन होतं की हे डेमोचं द्यायचंय, त्यामुळे मला आवडलं असं झालं नाहीये. मी आता काय करणार आहे, अजून केक काढणार आहे आणि मला जोपर्यंत आवडत नाही, जोपर्यंत मला आवडेल तोपर्यंत मी ते करत राहणार आहे. आणि पुढच्या भागात मी तुम्हाला नक्की मला आवडलेल्या इमेजेस मी नक्की तुम्हाला पोस्ट करीन. तुम्ही पण तुम्हाला आवडलेल्या इमेजेस मला टाका आणि एन्जॉय. ओके, आणि हा कसा वाटला व्हिडिओ हा नक्की सांगा. आज जरा जास्त बडबड केली आहे, पण मला असं वाटतं मला तुमच्याशी गप्पा मारायला खूप आवडतं. तुम्हाला माझ्या गप्पा ऐकायला आवडतात का ते नक्की सांगा. ओके, चलो बाय बाय. हां, आणि लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल तर करा प्लीज. तुम्हाला जर हा वर्थ वाटत असेल व्हिडिओ, इट्स फ्री ॲक्च्युली, मी माझा वेळ देते ह्याच्यासाठी आणि फ्रीच आहे ना, आपल्याला फक्त ऐकायचंय, बघायचंय. जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या फ्रेंड्सना वर्थ हे सांगणं, दाखवणं, तर प्लीज शेअर करा. ओके, चलो बाय बाय.